राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळतेय। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळे पटेलांना पदावरून हटवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शंका व्यक्त केली जाते। एनसीपीच्या कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेल यांना हटवण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत राजकारण आता पेटलेलं आहे आणि आयोगाच्या पत्रामध्ये पटेलांच्या पदाचा उल्लेखच नाहीये। नाव लिहिलेलं आहे परंतु कार्याध्यक्ष हे पद जे आहे ते मात्र त्याचा उल्लेख मात्र या ठिकाणी करण्यात आलेला नाही। त्यामुळे आता एनसीपीचे प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं का असा सवाल उपस्थित झालेला आहे। तशी शक्यता असल्याचं देखील बोललं जात आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एनसीपीच्या घटनेत बदल करण्याचा निर्णय झाला होता आणि त्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार नाराज असल्याचं कळत होतं आणि त्यानंतर आता एनसीपी कार्याध्यक्ष पदावरून पटेलांना हटवलं का असा सवाल उपस्थित होतोय। तर थेट जाऊया त्यावेळेस आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण बघतोय एकंदरीतच मोठी घडामोड म्हणावी लागेल। राष्ट्रवादीच्या राजकारणात अंतर्गत घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान झालेल्या आहेत। मुळात ही राजकीय चर्चा का सुरू झाली आहे की प्रफुल्ल पटेल त्यांचं पद काढून घेतलंय, ते याला कारण आहे हे लेटर जे माझ्या हातात जे लेटर आहे ना, हे इलेक्शन कमिशनला दिले गेलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या सहीने दिले गेलेलं आहे आणि या लेटरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार जे आहेत त्यांच्यापुढे प्रेसिडेंट असं पद लिहिलेलं आहे। यापुढे शिवाजीराव गर्जे आहेत त्यांच्यापुढे ट्रेजरर त्यांच्याकडे दिलेलं आहे। परंतु प्रफुल्ल पटेल आणि इतर जे नेते आहेत यांच्या नावापुढे कुठलंही पद नाही। या लेटरमधला दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे गिरीश, त्याच्यामध्ये नल आणि इग्नोर फॉर ऑल ऑफिशियल पर्पज असे शब्द वापरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांचं प्रेसिडेंट घोषित होण्याच्या आधी इलेक्शन कमिशनमध्ये राष्ट्रवादीचे जे संविधानाची कॉपी दिली गेली होती त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपद आणि त्यांना काही खजिनदार नेमण्याचे, काही सरचिटणीस नेमण्याचे असे अनेक अधिकार दिले होते। आणि याच्यानंतरच जी सूत्रांनी माहिती दिली याच्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाले आणि कुठेतरी एक नाराजी ओढवली गेली आणि या ची कॉपी इलेक्शन कमिशनला दिली गेली आणि या कॉपीमध्ये जी दिसतंय ना, यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे प्रेसिडेंट हे पद आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कुठल्याही पदाचं नाव घोषित केलेलं दिसत नाही, लिहिलेलं नाही। त्यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवले का। आणि अत्यंत महत्त्वाची खरं तर ही बातमी, त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना आता मोठ्या जे पद होतं कार्याध्यक्ष पद त्यावरून हटवलंय का असा सवाल उपस्थित झालाय। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत बदल करून प्रफुल्ल पटेलांना दिलेल्या अधिकारांवरूनच पक्षामध्ये 2 गट पडल्याची चर्चा आहे आणि या संदर्भात पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांकडे खुलासा करण्याचाही प्रयत्न केला। मात्र सुनेत्रा पवार या प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला हा वाद मिटवण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू असून पक्षात सध्या राजकीय नाट्य रंगलेलं आहे। पटेलांनी राष्ट्रवादीच्या घटनेत नेमके काय बदल केले होते ते देखील पाहूया। कलम 21(1) पक्षाच्या घटनेनुसार पक्षाच्या दैनंदिन आणि प्रशासकीय कामाची जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची असणार। कलम 23(2) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीवर जास्तीत जास्त 10 निमंत्रित सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार आहेत। कलम 23(4) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणत्याही राज्यातून कोणालाही सक्रिय सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात। कलम 23(5)(a) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना खजिनदाराची नियुक्तीचे अधिकार। कलम 23(5)(b) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीतून राष्ट्रीय सरचिटणीसच्या नियुक्तीचे अधिकार। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची त्या भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार या दिल्लीत गेलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीमधील हालचालींना आता मात्र प्रचंड वेग आलेला आहे। अंतर्गत हालचाली राष्ट्रवादीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची त्या भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची दुसरी भेट यावेळेस म्हणावी लागेल। 2 महिन्यात सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या 2 वेळा दिल्ली दरबारी पोहोचलेल्या आहेत। दिल्लीमध्ये त्या जाऊन दौरा करतायत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची यावेळेस देखील त्या भेट घेतील अशी माहिती समोर आली आहे।
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी सुनील तटकरे खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांच्या 2 मुलाखतींचा व्हिडिओही पोस्ट केलाय. तटकरेंनी या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. आता चला विलिनीकरणाचा विषय निघाला म्हणून विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? नाही, मला माहीत नाही ना. म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. तर हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर विकास लवांडे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. खरं तर सुनील तटकरे हे खोटं बोलतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं होतं की मला विचारलेल्या प्रश्नामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला विलिनीकरणाची चर्चा काही माहिती नव्हती, मला त्याबद्दल काहीच माहित नाही, अशा पद्धतीचं विधान केलं होतं. आणि काल 31 मार्चला दुसऱ्या एका चॅनलवर त्यांनी मुलाखत देताना सांगितलं, हो मला ते माहिती होतं आणि विलिनीकरण होणार असेल तर स्वागत करू वगैरे, अशा पद्धतीचं दुटप्पी विधान केलेलं आहे. आणि एका बाजूला म्हणायचं मी अजितदादांचा अनेक वर्षाचा मित्र आहे वगैरे, आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या निधनानंतर अजितदादांनी ज्या काही भूमिका घेतल्या होत्या विलिनीकरणाच्या, त्या अजितदादांना खोटं ठरवायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मित्र बनवायचं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.